जुलै वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिली योगिनी एकादशी। योगिनी एकादशीचे व्रत या दिवसापासून तुम्ही संकल्प करत असाल आणि 12 महिन्यातील ज्या एकादशी व्रत आहे हे जर धरत असाल तर हा जो संकल्प आहे हा आजपासून नक्की करावा। आणि पहा, ही जी एकादशी आहे ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे। या वर्षी जी एकादशी आलेली आहे ती या वर्षातील सर्वात मोठी आणि सर्वात अत्यंत प्रिय असणारी किंवा महत्त्व भरपूर या एकादशीला दिलेला आहे। या महिन्यातील ज्येष्ठ महिन्यातील दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण केले जाते। योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर आपल्या स्वर्ग लोकांमध्येही त्याची पुण्यप्राप्ती जर आपण केली किंवा काही उपाय जर केले किंवा ह्या ज्या झाडं आहे या झाडाला स्पर्श जरी करून आला तर त्याचं पुण्यलाभ आपल्याला मिळू शकते। आपले जे पितृदोष आहे ते कमी होतात, आपल्या घरामध्ये वाईट संकट आलेलं असेल, अपार धनसंपत्तीसुद्धा मिळत असते। अत्यंत असे या झाडाला स्पर्श केल्याने व याची जर पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी, धनसंपत्ती, ऐश्वर, व्यवसायामध्ये प्रगती, घराची मुलाची भरभरून प्रगती होते। असा अत्यंत उपाय या झाडाचा स्पर्श केल्याने होतो। असा अत्यंत प्रभावी उपाय आहे। या वृक्षाला तुम्ही जर या एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये स्पर्श करून आला तर कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये पैसा हा भरभराट होईल, असा हा उपाय आहे। तर पहा, हे जे व्रत आहे हे अत्यंत महत्त्वाचं व्रत म्हटले गेलेलं आहे। हे एकादशी व्रत केल्याने योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्ग आणि नरकातही तिच्या पुण्यलाभासाठी प्रसिद्ध आहे। कारण या दिवशी जर आपण काही नकळत कळत झाले, आपल्या हातून काही पाप घडलेले असेल तर त्याची सुद्धा मुक्तता मिळत असते। हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही जी तिथी आहे ही सोमवारी 1 जुलै रोजी सकाळी 11:26 पासून सुरुवात होणार आहे। आणि ही जी तिथी आहे याची सुरुवात जी आहे ज्या दिवशी आपल्याला उपास करायचा आहे तो म्हणजे 2 जुलै रोजी सकाळी 8:44 वेद असेल। उपवासासाठी ही जी तिथी आहे ही 2 जुलै रोजी मंगळवार म्हणजे उद्या आहे। ज्यांना संकल्प करून सुरुवात करायची असेल त्यांनी या एकादशीपासून सुरुवात नक्की करावी। तर पहा, तुम्ही जर 12 एकादशी आहे वर्षातून येत असतात 24 एकादशी, त्यातील 12 एकादशी जर तुम्ही नित्यभावाने आपलं मनामध्ये आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार न येता त्याचबरोबर भक्तिभावाने श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने आपल्या जीवनातील आपल्या घरामध्ये मुलाची, पतीची भरभरून प्रगती होत असते। म्हणून आपल्याला या वृक्षाला अत्यंत पवित्र असं स्थान दिलेलं आहे। त्यामुळे या झाडाची जर पूजा केल्याने, एक दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते। चला तर जाणून घेऊया ते झाड कोणतं आहे। तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, हे जे झाड आहे ते म्हणजे झाडाला इतकं महत्त्वाचं स्थान दिलेले आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये। आपल्या हिंदू शास्त्रामध्ये पवित्र असं स्थान दिलेलं आहे। पिंपळाच्या वृक्षाला आपल्या सनातन धर्मामध्ये अत्यंत पवित्र स्थान दिलेलं आहे। या झाडामध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने अनेक आपले जीवनामध्ये फायदे होतात। असं म्हटलं गेलेलं आहे की शनी दोषापासून व्यक्तीला मुक्तता देखील मिळत असते। त्यामुळे धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवीसुद्धा देण्यात आलेली आहे। हे जे झाड आहे याची पूजा केल्याने आपल्या जीवनातील दुःख संकट निघून जातात। मग ती अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा आपली एकादशी असेल, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या पिंपळाच्या झाडावर राहत असतात, यांचा वास असतो। म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद सुद्धा मिळत असते। म्हणून आपल्याला या दिवशी अशी एक वस्तू अर्पण करायची आहे। ती वस्तू म्हणजे एक कलश भरून घ्यायचा आहे। एक कलश भरून आपल्याला मध्ये काळे तीळ टाकायचे आहेत, साखर टाकायची आहे, गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे जे जल आहे हे तुम्हाला जे पिंपळाचा वृक्ष आहे त्याला स्पर्श करायचा आहे। तर स्पर्श कुठे करायचा आहे? जिथे मुळ्या आहेत त्या मुळाशी आपल्याला हे जल अर्पण करत वेळेस श्री महालक्ष्मी देवी नमः असा मंत्र म्हणायचा आहे।
आणि त्यानंतर जी मुळे आहेत त्या मुळ्याशी माता लक्ष्मीचा वास असतो. जर आपण या मुळ्याला हे जल अर्पण केल्यामुळे आणि असा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये अपार धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते आणि घरामध्ये कधीही पैशाची कमतरताही भासत नाही. आणि त्यानंतर तुपाचा दिवा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. 2 कापुराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि त्यानंतर अगरबत्ती धूप लावायचा आहे. त्यानंतर 11 प्रदक्षिणा किंवा 108 प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता. तुमचे पूर्वज शांत होण्याकरिता तुम्हाला 11 किंवा 108 प्रदक्षिणा मारता वेळेस तुमच्या पूर्वजाचे नाव तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर श्री विष्णुदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर पहा, आपल्या जीवनामध्ये भरपूर कष्ट दुःख असतात किंवा पैसा घरामध्ये राहत नाही. जर तुम्ही दर अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल या तिथीला जर या वृक्षाला हे जे पाणी आहे किंवा हे जल आहे, हळदी कुंकू किंवा एक तुपाचा दिवा जर तुम्ही आवर्जून लावत असाल तर तुमच्या घरामध्ये कोणतेही संकट येत नाही, विघ्न येत नाही, त्याचबरोबर पितृदोषसुद्धा लागत नाही. म्हणून या योग्य तिथींना तुम्ही आवर्जून पूजा करावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.